हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असाल. तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर आज होता वैदंतीचा बर्थडे. तर सकाळी छान तिला असं रेडी केलं आणि स्कूलला सोडून आले होते. त्यानंतर तिला स्कूलच्या फ्रेंड्ससाठी काही गिफ्ट्स द्यायचे होते, ती तिच्यासोबत दिले. त्यानंतर संध्याकाळी इथे छान रेडी झाली होती ती आणि ध्रुव इथे रेडी झालं होतं, कारण की बाहेर बर्थडे सेलिब्रेट करायला चाललो होतो आम्ही. खरं तर खूप अचानक असा प्लॅन ठरला. माझं अजिबात काही मनच नव्हतं बाहेर वगैरे जायचं, कारण की माझं खूप जास्त जोरात डोकं दुखत होतं त्यामुळे. आणि घरात छोटंसं केक वगैरे असं आणून कट करायचं असं ठरवलं होतं. पण पप्पांनी बोलले की चला आपण बाहेर जाऊन बर्थडे सेलिब्रेट करूया. तर ह्या सयाजी हॉटेलमध्ये इकडे आलो होतो आम्ही. लास्ट टाईम मी माझ्या बर्थडेला आले होते, तर तिथे चालते. आणि वेदांती खूप जास्त एक्सायटेड होती इकडे येण्यासाठी. सो मग इकडे घेऊन आलो तिला बर्थडे सेलिब्रेटसाठी. त्यानंतर मग पहिले तर आलं स्टार्टर, इथे आलं होतं. मग तिथे छान ते एन्जॉय केलं ध्रुव पप्पानी. आणि नंतर मग इथे छान डिनर एन्जॉय केला आम्ही. आणि खूप छान जेवण आहे इथलचं आणि खूप टेस्टी लागतं अगदी घरच्यासारखं. आणि एकदम क्लीन आणि व्यवस्थित आहे. स्टाफही खूप छान आहे त्यांचा. छान सर्व गोष्टी करतात ते. त्यानंतर मग इकडे केकही आम्ही सोबतच घेऊन आलो होतो. तर मग इथे केक कटिंग करायचं होतं आणि ध्रुवची एक्साइटमेंट बघतायच किती आहे त्याला. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत छोट्या-मोठ्या, तर ह्या गोष्टी मला अशाच कॅप्चर करायला खूप जास्त आवडतं. तर त्यामुळेच मी याचं व्लॉगिंग करायचं ठरवलं होतं. आणि छान असा व्हिडिओ इथे शूट केला आहे छोटासा. त्यानंतर केक वगैरे कटिंग केलं. आणि ह्याच गोष्टी, ह्या काही आठवणी आपल्यासोबत राहतात कायम मोबाईलवरती, आणि ते आपल्याला बघायला मिळतात. सो त्यामुळे मी इथे व्हिडिओज वगैरे काही क्लिक करत असते, फोटोज वगैरे. आणि शेवटी ह्याच आठवणी आपल्या सोबत असतात कायम. तर इथे ना ध्रुवसाठी चेअरही ते घेऊन आले होते, पण ध्रुवने तिथे काही बसायचं नव्हतं. मग तो पप्पांसोबत बसला आणि एक साईडला होता तो, त्यामुळे तिकडनं त्याला भरपूर बाहेरचं गाड्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. आणि वरती होतो आम्ही, त्यामुळे खूप छान वाटत होतं तिथे. आणि खूप छान टेस्टी जेवण वगैरे करून घेतलं. आणि नंतर मग केक छान एन्जॉय केला तिथे. खरं तर स्वीट डिश होती तिथे, मोदक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि बरंचसं काही काही होतं, आईस्क्रीम वगैरे. पण म्हटलं नको, आपण केक वगैरे घेऊन आलो आहे, तर तोच आपण एन्जॉय करूयात. तर इथे मग केक खायला घेतला होता आम्ही. आणि खरंच खूप छान टेस्टी केक होता आणि खूप छोटा असा केक घेतला होता. कारण की आम्ही दोघं तिघंच होतो खाण्यासाठी. आणि ध्रुवला मी जास्त काही देत नाही, तर त्यामुळे छान तिथे एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं. खरं तर आजचा दिवस खूप छान गेला आणि तिलाही खूप छान शुभेच्छा दिल्या. मेसेज वगैरे आले होते, मग सगळ्यांना रिप्लाय वगैरे केला. आणि ग्रुपचं थोडंसं काम आज केलं मी, आणि काही कमी होतं. तर थोडंफार मी नंतर मग संध्याकाळी आल्यावरती मग केलं. आणि लवकर घरी आले होते, त्यामुळे बराचसा वेळ मिळाला आज. आणि छान असा फॅमिली टाईम आज आम्ही एन्जॉय केला. त्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघालो. त्यात ना अचानक असा प्लॅन झाला आणि खूप छान सक्सेसफुल झाला तो. आणि तिनेही खूप जास्त एन्जॉय केलं. आणि अशा प्रकारे आम्ही वैदिंतीचा 6वा बर्थडे आज सेलिब्रेट केला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, नक्कीच कमेंट करा. चला तर भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. बाय.